मधून धाराशिव आणि जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांच्या वडिलांच्या निधनानंतर सगळे अंत्यविधी उरकून दुसऱ्याच दिवशी कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। वडील गेल्याचं दुःख बाजूला ठेवत सीईओ मैनक घोष यांनी पूरग्रस्त जे आहेत त्यांची मदत केलेली आहे। सरकारी उपाययोजना करण्यासाठी फील्डवरती जाऊन पूरग्रस्त नागरिकांना त्यांनी दिलासा दिलेला आहे। प्रशासनाच्या कार्याला आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेला महत्त्व दिल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षपणाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे। सोशल मीडियावरती सीईओ मैनक घोष हे सध्या व्हायरल होत आहेत। आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आहेत मैनक घोष सर, पूर परिस्थितीची सध्या भीषण परिस्थिती आहे, आपण त्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन कसं सामोरं जातो? नाही, पूर परिस्थितीमध्ये मागच्या एक आठवड्यापासून मला वाटतं की धाराशिवमध्ये खूप प्रचंड ढगफुटी आणि इतर कारणामुळे ते पूर परिस्थिती खूप जास्त झालेला आहे आणि बरेचसे लोक आता ते पूरमध्ये आणि बुडीच बरेचसे घरं बुडलेले आहे, शेती तर बुडलेले असेल, त्याच्यामध्ये महसूल विभाग आणि इतर सगळे प्रशासकीय विभाग ते सगळे कामामध्ये आणि खरोखर त्याच्यामध्ये आरोग्य विभाग याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे त्याची एक सुनियंत्रित नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तात्काळ परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला गटविकास अधिकाऱ्याला 15 लाख जवळपास रक्कम ते दिला गेलेला आहे। त्याच्यामधून त्यांनी जे उपयोजना आहे ते करू शकतात, त्याच्यामध्ये मेडिसिनही खरेदी करू शकतात। तरी जिल्हा परिषदांकडे पुरेशा मेडिसिनचे जे साठा आहे ते उपलब्ध आहे। अजूनही आम्ही मेडिसिन खरेदी करतो आहे। आता ज्या ठिकाणी स्थलांतरण झालेलं आहे इतर ठिकाणीसुद्धा आमचे कॅम्प चालू आहे। जिल्हा परिषदेमध्ये 24/7 हेल्पलाईन ते देखील सुद्धा चालू करण्यात आलेली आहे। इतर कारणं जे फवारणी आणि जे TCL इतर सगळे पोहोचवणे त्याची फवारणी करणे त्याच्यासाठी आजच्या बैठक आहे कोऑर्डिनेशनसाठी। याच्यानंतर आम्ही परांडामध्ये पण जाऊ आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे पूर्ण यंत्रणा जिल्ह्यातला ते या कामामध्ये। पत्रकार म्हणून माझ्यासाठी किंवा सगळ्या माध्यमासाठी एक प्रश्न आहे, तुम्ही किंचित त्याच्यात बोलणार नाहीत पण तुमचा भावना सर तुमच्यावर एक दुःखाचा प्रसंग ओढवला आहे, पण त्या 2 दिवसांत कसं काय सर भावना काय त्याच्याने बघितलं तर भावना ज्या आहेत त्यात मी कामावरती आहे त्याच्यामुळे मला त्या बाबतीत बोलायचं नाही। खरंच निश्चित दुःखाचा प्रसंग आहे, मात्र ते अधिकारी या दुःखाच्या प्रसंगात देखील जे आहे ते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठपणे काम करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज लोकमत, धाराशिव।